नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, अपयश म्हणजे काय? अपयश म्हणजे मुळूमुळू रडणे पण आहे. अपयश म्हणजे एक संधी पण आहे. अपयश म्हणजे पुढे जाण्यासाठी लागणारा एक धक्का पण आहे. खरं तर यश आणि अपयश याच्या अनेक व्याख्या आहेत, अनेक नावं आहेत. विशेषतः जेव्हा आपली युवा पिढी एखादी स्पर्धा परीक्षा देते आणि पहिल्या किंवा दुसऱ्या अपयशानंतर खचून जाते, पण मुळात मला अपयश का आलं, मी कुठे कमी पडलो, किंवा मला किती तयारी करणं गरजेचं होतं, हा संवाद एक स्वतःशी साधणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे. आजचा आपला विषय आहे UPSC आणि MPSCच्या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी, एक संवाद. आणि या महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी असंच एक व्यक्तिमत्व आज आपण इथे आमंत्रित केलं आहे. आज आपल्या बरोबर आहेत श्री रंजन कोळंबे. नमस्कार रंजनजी. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. श्री रंजन कोळंबे हे भगीरथ IASA अकॅडमी पुणे येथे संस्थापक संचालक आहेत. गेल्या 15 वर्षापासून ते UPSC आणि MPSCच्या स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करत आहेत. मराठी व इंग्रजी भाषेत त्यांनी एकूण 8 पुस्तके लिहिली आहेत. 30,000हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. आज आपणही त्यांच्याकडून UPSC व MPSC स्पर्धा परीक्षांना कशी तयारी केली पाहिजे याचं मार्गदर्शन करून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 24908050, 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करावा. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला सर्व युवा वर्गासाठी महत्त्वाचा असा विषय आहे UPSC आणि MPSCच्या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी, एक संवाद. आणि आपल्याबरोबर आहेत रंजन कोळंबे. रंजनजी, खरं तर आपल्या सर्व युवा वर्गासाठी हा खूप महत्त्वाचा असा विषय आहे आज की UPSC आणि MPSCच्या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी. पण मुळात आजचा जो आपला विषय आहे की एक संवाद, हा जो संवाद आहे तो किती महत्त्वाचा आहे. कारण ह्या परीक्षांविषयी तयारी कशी करायला पाहिजे, इंटरव्ह्यू कसा, त्यांचा अभ्यासक्रम काय आहे, जी टप्प्याटप्प्याने आम्ही तुमच्याकडून माहिती करून घेणारच आहोत. पण मुळात सुरुवातीला तो संवाद हा किती महत्त्वाचा आहे? संवाद ह्या परीक्षेसाठी याकरता महत्त्वाचा आहे की ह्या परीक्षेबद्दल जी काही माहिती आपल्याला आवश्यक आहे, ही माहिती बऱ्याच वेळा कळत नाही किंवा बरीचशी भ्रामक आणि चुकीची माहिती कळते. ह्या परीक्षा विद्यापीठ परीक्षांपेक्षा भरपूर वेगळ्या असल्यामुळे नक्की परीक्षा कशी अभ्यासली आपण पाहिजे, तर त्याचा अभ्यासक्रम कसा केला पाहिजे हे आपल्याला जास्त महत्त्वाचं असल्यामुळे संवादातूनच ह्या परीक्षेबद्दल आपल्याला जास्त माहिती करून घेता येऊ शकेल. त्याच्यामुळे आपण याला एक संवादाचं स्वरूप द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि कारण हा संवाद, जसं आपण म्हटलं सुरुवातीला सांगितलं की पहिल्या किंवा दुसऱ्या अपयशानंतर ही युवा पिढी खचून जाते, पण मुळात त्यांनी स्वतःशी संवाद साधणं हे गरजेचं आहे की मी कुठे कमी पडलो किंवा मला अजून काय तयारी करणं आवश्यक होतं, नाही का? काय सांगाल? हो, अपयश भरपूर वेळा मुलांना येतं. परीक्षाच अशी प्रकारची आहे आणि त्याच्यातल्या स्पर्धेमुळे बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की 2 वर्ष अभ्यास केलेला आहे, 3 वर्ष अभ्यास केला आहे, पण तरी सुद्धा मुलांना अपयश त्याच्यामध्ये आलेलं आहे. तर एक स्वतःशी संवाद आणि आपल्या जे काही आपल्या बरोबरचे असलेली एक विद्यार्थी असतील, आपले शिक्षक असतील, तर त्यांच्याशी संवाद साधून आपल्याला हे अपयश कसं कमी करता येऊ शकतं याबद्दल निश्चितच टाळून पुढे कसं आपण जाऊ पाहिजे, नाही खरं आहे. पण UPSC आणि MPSC च्या परीक्षांमध्ये काय फरक आहे? सगळ्यात आधी आपल्याला त्याकरता UPSC आणि MPSC काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा गृहीत धरलं पाहिजे की 2 कमिशन्स आहेत, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि या दोघांमधला बेसिक फरक कळण्याकरता मुळात आपल्याला जर सेवांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकार येतात हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला दोघांच्या परीक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दलचं एक ओव्हरव्ह्यू आपल्याला येऊ शकेल. तर सेवांचं जर समजा आपण जर विभागणी करायची म्हटली, लोकसेवा आपण ज्याला म्हणतो, पब्लिक सर्व्हिसेस ज्याला म्हणतो, तर त्याची आपल्याला 3 गटात विभागणी करता येईल. एक म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवांना आपण राज्यसेवा म्हणतो.
त्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आपण केंद्रीय सेवा म्हणतो, सेंट्रल सर्व्हिसेस म्हणतो. सेंट्रल सर्व्हिसेस. पण ज्या परीक्षांसाठी मात्र ही परीक्षा, ज्या पदांसाठी ही परीक्षा मुळात दिली जाते त्या मात्र अखिल भारतीय सेवा आहेत. ऑल इंडिया सर्व्हिसेस, IAS, IPS आणि IFS. तर ह्या त्याच्यामध्ये जास्त येतात. तर ह्या IAS आणि IPS सेवा ज्या आहेत त्या केंद्र आणि राज्य सरकार या दोघांना कॉमन असलेल्या सेवा आहेत. त्याच्यातली जी IAS आणि IPS आहे, या दोन महत्वाची जी पदं आहेत, ही पदं एक प्रकारे आपल्या तरुण विद्यार्थ्यांना भरपूर भुरळ घालणारी अशा प्रकारची पदं आहेत आणि त्याच्याकरता भरपूर मुलं अभ्यास त्याच्यासाठी करतात. तर ही अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवा ह्या परीक्षा UPSC मार्फत भरल्या जातात. आणि ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो, राज्य शासनाचे कर्मचारी म्हणतोय, त्या परीक्षा मात्र MPSC मार्फत भरल्या जातात. त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. आधी आपण एक फोन घेऊया. श्रीधर ठाकरे आपल्याशी बोलतात यवतमाळवरून. नमस्कार. 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 हा, नमस्कार. MPSC आणि UPSCचा एकत्रित अभ्यास कसा काय करायचा सर, आणि त्याच्यासाठी जे पुस्तकं लागतात मूळ, तर ते संदर्भ साहित्य कोणतं वाचायचं, आणि सोबतच सर ट्युशन ही महत्वाचीच असते का सर कोणती स्पर्धा देण्यासाठी? ओके, बरं. या तुमचे काय मार्गदर्शन कराल त्यांना? तुम्ही 2-3 प्रश्न विचारले याच्यामध्ये की MPSCचा आणि UPSCचा अभ्यास एकत्र करता येतो का, आणि दुसरी गोष्ट त्यासाठी कुठली पुस्तकं वाचली पाहिजे, संदर्भ कुठे मिळतील. बरोबर आहे. तर हे आपण क्रमाक्रमाने बघणार आहोत. पण पहिल्यांदा मला निश्चित हे सांगायला आवडेल की या 2 परीक्षांचा अभ्यास निश्चित आपल्याला बरोबर एकाच वेळी करता येऊ शकतो. फक्त तो कसा करायचा याच्यामध्ये मात्र निश्चित फरक आहे. किंवा त्यातही जर आपण पहिल्यांदा जर म्हटलं तर MPSCची पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि UPSCची पूर्व परीक्षा यांचा एकत्रित आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. पण UPSCची जी मुख्य परीक्षा आहे त्याचा अभ्यास मात्र आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. तर पहिल्यांदा जर आपण हे जाणून घेतलं की नक्की परीक्षामध्ये परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, बरोबर, तर आपल्याला व्यवस्थित ह्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता येऊ शकतं. काय सांगाल सर? पहिल्यांदा आपल्याला हे आपण गृहीत धरूया की MPSCची आणि UPSCची परीक्षा मुळात 3 टप्प्यांमध्ये घेतली जाते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. मुलाखत हा मुख्य परीक्षेचाच भाग आहे, पण तरी पण आपण त्याला 3 टप्पे म्हणू शकतो. UPSCची पूर्व परीक्षा ही आज एक पहिल्यापासूनच ऑब्जेक्टिव्ह म्हणून घेतली जाते. त्याच्यामध्ये 2 पेपर्स असतात की पहिला पेपर हा जनरल स्टडीजचा आणि दुसरा त्याला चुकीने CSATचा म्हटला जातो, पण CSATचा एक पेपर त्याच्यामध्ये आहे. आणि मुख्य परीक्षा मात्र एक सब्जेक्टिव्ह परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लिखाणाची उत्तरं द्यायची आहेत. बरोबर. किंवा परीक्षा ज्याला आपण ट्रॅडिशनल पद्धतीने होणारी परीक्षा म्हणतो, पारंपरिक पद्धतीने, तर ती पारंपरिक पद्धतीने होणारी परीक्षा आहे. आणि MPSCचं जर सांगायचं झालं तर MPSCची पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्ही ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ पद्धतीने होणार आहे. त्याच्यामुळे MPSCची पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि UPSCची पूर्व परीक्षा, आता ह्या सगळ्या परीक्षा 3 प्रकारच्या परीक्षा ऑब्जेक्टिव्ह झाल्यामुळे त्यांचा अभ्यास आपल्याला सिलेक्टिव्हली किंवा एकत्रित पद्धतीने करता येऊ शकतो. पण UPSCची परीक्षा मात्र सब्जेक्टिव्ह आहे, लिखाणाची परीक्षा आहे, त्याच्यामुळे तिचा अभ्यास करण्याची पद्धत आणि ह्या सगळ्या गोष्टी मात्र वेगळ्या आहेत. आपला एक पुढचा फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत सरांना. पहिला प्रश्न असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने MPSC UPSCचा अभ्यास करताना स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट याचं समायोजन कसं करावं की ज्यायोगे चांगला अभ्यास होईल. दुसरं मला असं विचारायचं की काही विद्यार्थी ग्रामीण भागात येतात, इंग्रजी कच्चं असतं, आत्मविश्वास कमी असतो किंवा त्यांना असं मोरल लॅकिंग असतं, अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? आणि तिसरं असं विचारायचं की अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी संस्था चांगली नक्की कोणती हे समजत नाही, कारण अनेक संस्था या क्षेत्रामध्ये आता आलेल्या आहेत. त्याबद्दलही धन्यवाद. बरोबर, धन्यवाद रवींद्रजी. टप्प्याटप्प्याने त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर देऊया. त्यांचा जो पहिला प्रश्न होता की त्यांचे वीक पॉइंट आणि स्ट्रॉंग पॉइंट यांचं समायोजन कसं केलं पाहिजे, काय सांगाल? हो, वीक पॉइंट आणि स्ट्रॉंग पॉइंट बघण्याच्या आधी मात्र पहिल्यांदा आपल्याला ही स्पर्धा परीक्षा कळाली पाहिजे की नक्की काय परीक्षा आहे, कुठल्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला पाहिजे, किंवा नक्की सिलेबस काय आहे. तसं याच्यामध्ये वीक आणि स्ट्रॉंग असे मला तरी असं वाटत नाही. प्रत्येक मुलामध्ये अशा प्रकारची कॅपॅसिटी निश्चित असते की त्याला जर ही स्पर्धा परीक्षा कळाली तर त्याला निश्चित ही परीक्षा पास करता येऊ शकते. त्याच्यामुळे पहिल्यांदा सगळ्यात आधी तर ही महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला पहिल्यांदा परीक्षा कळाली पाहिजे. ती कळण्याकरता पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित सिलेबस माहिती असला पाहिजे. त्यानंतर आतापर्यंत जे काही सगळे परीक्षा झालेल्या असतील, त्याच्या प्रश्नपत्रिका असतील, तर ते जर आपल्याला कळालं, त्याचं व्यवस्थित आपण जर विश्लेषण केलं तर मात्र आपल्याला लक्षात येऊ शकते की नक्की ही परीक्षेचा आपण अभ्यास कसा केला पाहिजे. आणि मग नंतर पुढचा मुद्दा येणार आहे की आपल्याला ते जमणार आहे की असं नाही. त्यामुळे मला तर असं वाटतं की कुठलाही एक व्यवस्थित जो ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे
ज्याने आपण म्हणू किमान 35% मार्क जरी मिळालेले असते तरी सुद्धा तो 100% स्वतःला सक्षम बनवू शकतो त्या परीक्षांसाठी आणि त्या निश्चित उतरवू आणि आतापर्यंत असे भरपूर उदाहरणं आहेत की ज्यांनी जे 10वीला नापास झालेली मुलं आहेत, 12वीला नापास झालेली मुलं आहेत किंवा ग्रॅज्युएशनला फक्त 35% मार्क्स मिळालेले आहेत असेही मुलं त्याच्यामध्ये ह्या परीक्षेत निश्चित पास झाले. पण त्यांचा तो दुसरा मुद्दा होता की समजा ग्रामीण भागातला एखादा विद्यार्थी असेल आणि त्याला थोडं इंग्लिशचा जो एक कॉम्प्लेक्स किंवा जे काय त्याच्यावरही ते मात करू शकतात का? निश्चितच. इंग्रजी आता UPSCची परीक्षा आपल्याला आपल्या मराठी भाषेमधूनही देता येऊ शकते. जरी आपल्याला ती परीक्षा देता असली तरी सुद्धा मात्र इंग्रजीपासून सुटका मात्र निश्चित नाही आहे. पण त्यासाठी याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला बिलकुल ते कळणार नाही. ओके. त्याला एक निश्चित पद्धत आहे. आपण ते इंग्रजीतून मिळणारं सगळं साहित्य आपण कसं वाचलं पाहिजे, का थोडासा वेळ त्याला देता येऊ शकतील, थोडंसं इंग्रजीबद्दलचं जे काही आपल्याला उगीच न्यूनगंड वाटतो तर तो न्यूनगंड कमी करण्यासाठी मार्ग आहे त्याला. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन असं काही फार मोठं हे नाहीये की त्याच्यामध्ये इंग्रजी तुम्हाला एकदम कॉन्व्हेंट एज्युकेटेड असायला पाहिजे किंवा काहीतरी कुठल्या इंग्लिश मीडियम मध्ये म्हणून तुम्ही पास झालेला असला पाहिजे असं काहीच नाहीये. याच्यात खूप असा गैरसमज एक मुलांचा निर्माण झालाय की इंग्रजीच आपल्याला जमलं येत असलं तरच आपल्याला ही परीक्षा. कार्यक्रमाद्वारे आपण त्यांचे बरेच गैरसमज दूर करणार आहोत. त्यांचा जो तिसरा मुद्दा होता की मार्गदर्शन करणाऱ्या संस्था त्याविषयी आपण बोलूया. अधिक फोन घेऊया. स्वप्नील आपल्याशी बोलतायत. नमस्कार. बोला स्वप्नीलजी. विचारा. हा मॅडम, आता परीक्षा 24 दिवस राहिलेली आहे, राज्य सेवा पूर्व परीक्षा. तर या 24 दिवसामध्ये एक्झाम फ्रीडम कशी क्रॅक करता येईल? धन्यवाद स्वप्नील. आज त्याच्यासाठीच एक्सपर्ट आपण इथे बोलवलेले आहेत. काय सांगाल सर? 24 दिवस राहिलेले आहेत, ताण आहे मुलांच्या डोक्यावर. कशा पद्धतीने 24 दिवस आता एक राहिलेले आहेत. ह्या 24 दिवसात तर तुम्ही आता गेल्या 6 महिन्यामध्ये काय केलेलं आहे याच्यावर तुम्ही पुढचे हे 24 दिवस वापरणार आहात का हे सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरणार आहे. इथून तुम्ही अभ्यास सुरू करू शकत नाही निश्चितच, कारण एवढा मोठा अभ्यास आहे याला की तुम्ही उरलेल्या 24 दिवसात अभ्यास करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही गेल्या 6 महिन्यामध्ये किंवा गेल्या 1 वर्षभरामध्ये जेवढा काही अभ्यास केलेला असेल तर तो अभ्यास आता तुम्हाला पुन्हा करायचा आहे. एकतर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं असेल. दुसरी गोष्ट तुम्हाला आतापर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला अजून बरेचसे इतर जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सॉल्व्ह करून बघावे लागतील. किमान तुम्ही 5-6 प्रश्नपत्रिका अशा सोडवल्या पाहिजे की जणू काही तुम्ही पेपरमध्ये बसलेला आहात, एक्झाम हॉलमध्ये बसलेला आहात, तर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला केली पाहिजे त्याच्यासाठी. तर त्याच्याहून तुम्हाला लक्षात येऊ शकेल की गेल्या 6 महिन्यामध्ये केलेला अभ्यास तुम्हाला आज आठवतोय का. आणि 6 महिन्यापूर्वी केलेली गोष्ट तुम्हाला निश्चितच आज आठवत नसेल तर जोपर्यंत तुम्ही ह्या परीक्षेचा रिव्हिजन करणार नाही किंवा जेवढी सगळी तुम्ही पुन्हा अभ्यास करणार नाही तोपर्यंत ही परीक्षा पास होण्याची क्षमता तुमच्यामध्ये डेव्हलप होऊ शकत नाही. त्यामुळे हा जो वेळ आहे हा वेळ खरा आता स्टडीचा नसून प्रॅक्टिसचा आणि रिव्हिजनचा वेळ आलेली आहे. अगदी खरं. आपला पुढचा प्रश्न आलेला आहे. संदीप गोंधळी आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, मला कोळंबे सरांना प्रश्न विचारायचा होता. बोला. प्रश्न असा होता की सर STIची जी एक्झाम असते ते STIच्या एक्झाम मध्ये सर मेनला इकॉनॉमिक्स हा खूप महत्वाचा टॉपिक आहे सर. त्याच्यासाठी मी आपलं तुमचं जे भगीरथ प्रकाशनचं पुस्तक आहे, नोट्स आहे, त्या रेफर करतो. पण मला आणखी अधिक जर संदर्भ बुक वापरायचे असतील तर मी सर कुठले वापरू? ओके. जो आपल्याला प्रश्न होता संदीपजींचा त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हा, तुमचा प्रश्न होता की तुम्ही आता STI परीक्षेच्या त्याच्या ज्या मुख्य परीक्षेसाठीचा इकॉनॉमिक्सचा अभ्यास करता त्याच्याबद्दलचा तुमचा जो प्रश्न होता, तर पहिल्यांदा जर तुम्ही इकॉनॉमिक्सच्या पुस्तकातनं आवश्यक असलेली जर बेसिक्स इन्फॉर्मेशन जर वाचलेली असेल, ती जर तुम्हाला व्यवस्थित कळाली असेल तर मात्र तुम्हाला आता याच्या पुढचा अभ्यास करायचा म्हणजे तर कुठलंही दुसरं किंवा तिसरं पुस्तक वाचा. जर तुम्हाला व्यवस्थित पहिलं पुस्तक कळालेलं असेल तर दुसरं आणि तिसरं पुस्तक वाचण्यासाठी तुम्हाला एकदम कमीत कमी वेळ लागेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आतापर्यंत ह्या परीक्षेसाठी कुठले प्रश्न आलेले आहेत तर ते प्रश्न बघा. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकेल की आता तुम्ही अजून तुमची पुढची अभ्यासाची तयारी कशी केली पाहिजे. आणि अजून एक त्याच्यामध्ये करंट आता ज्या काही डेव्हलपमेंट्स होत आहेत किंवा अर्थशास्त्राबद्दल ज्या काही गेल्या 1-1.5 वर्षामध्ये डेव्हलपमेंट झालेल्या असतील तर त्या सुद्धा गोष्टी तुम्ही वाचा, कारण त्याच्यावर जनरली बऱ्याच प्रश्न येतात. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटेल ती म्हणजे महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी जो एक आपला आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर केला जातो तर तो तुम्ही थरली वाचला पाहिजे, कारण त्यातनं बऱ्याच वेळा प्रश्न येतात आणि त्या प्रश्नातनं काही आकडेवारीशी संबंधित जे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न तुम्हाला वाचले पाहिजे.
कारण सगळ्यात चांगली आणि महत्त्वाची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन कोणती असेल तर ती या महाराष्ट्र शासनाच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये येते. तर इकॉनॉमिक सर्व्हेमधली महत्त्वाची जी काही चॅप्टर्स असतील ती, आणि सगळा वाचला तर बेटरच आहे. तर तो जर केला तर मला वाटतं तुम्हाला इकॉनॉमिक्सबद्दलचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतील. आता पुन्हा आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे येऊया की सुरुवातीला मला विचारायचं होतं की ह्या आयोगामार्फत कोणकोणत्या परीक्षा घेतल्या जातात. हां, UPSC मार्फत भरपूर परीक्षा घेतल्या जातात, पण ज्याच्यासाठी संपूर्ण देशभरातले मुलं अभ्यास करतात तर त्या परीक्षेला आपण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं म्हणतो, की ज्याच्यातनं IAS IPS सारखी सर्वोच्च पदं भरली जातात, पण इतर सुद्धा अनेक पदं त्या परीक्षेतनं भरली जातात. ही याच्या व्यतिरिक्त सेंट्रल सर्व्हिसेसच्या भरपूर पदं आहेत की ज्याच्यामध्ये इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस येते, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस येते किंवा कस्टमच्या सर्व्हिसेस येतात. अशा 30 एक वेगळ्या प्रकारची पदं ह्या UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये भरली जातात. आणि MPSCचा विचार केला तर MPSCची सर्वोच्च म्हणून मानली जाणारी किंवा सर्वात जास्त मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध असलेली परीक्षा म्हणजे राज्यसेवेची किंवा स्टेट सर्व्हिसेस आपण तिला म्हणतो. पण त्याच्या व्यतिरिक्त PSIची परीक्षा घेतली जाते किंवा STIची परीक्षा घेतली जाते किंवा मंत्रालयातल्या असिस्टंटची परीक्षा घेतली जाते. याच्या व्यतिरिक्त इव्हन बरेचसे डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष सेवा ज्या होत्या, सरळ सेवा भरती जी होती, ह्या सुद्धा परीक्षा त्याच्यामधून भरल्या जातात, घेतल्या जातात. सर, या परीक्षेचा जो पॅटर्न आहे रंजनजी, तो तुम्ही सांगितला की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पण ह्याच्यासाठी काही वयोमर्यादा आहे का? हां, याच्यासाठी वयोमर्यादा ठेवलेली आहे. MPSC किंवा पहिल्यांदा आपण UPSCचं म्हटलं आणि त्याच्यात जनरल कॅटेगरी आणि याच्यानुसार सुद्धा वयोमर्यादा आहे. तर जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 32 वयापर्यंत ही परीक्षा देता येते. बरं. आणि कॅटेगरी वाईज मात्र मग त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल OBC कॅन्डिडेट्सना त्याच्यावरती अजून पुन्हा 3 वर्ष पुढे आणि SC ST कॅन्डिडेट्सना त्याच्यावरती पुढे अजून 5 वर्ष पुढे ही परीक्षा देता येऊ शकते. पण मग त्या परीक्षेला बसण्यासाठी काही पात्रता आवश्यक आहे का? आणि आरक्षण काय काय आहे? हां, पात्रता त्याच्यासाठी मूळ अशी आहे की तो विद्यार्थी कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा एक ग्रॅज्युएट असावा. बरं. तर ते विद्यापीठ कोणतं आहे, ते मान्यता प्राप्त आहे की नाही, याची सगळी इन्फॉर्मेशन आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध होते. आणि जो ग्रॅज्युएट असावा त्याच्यासाठी काही टक्केवारीची अट आहे का? नाही, त्याची कुठल्याही टक्केवारीची अट नाही. फक्त त्याने आपली पदवीची परीक्षा पास केलेली पाहिजे. बरं. म्हणजे कुणालाही परीक्षा देता येऊ शकते आणि त्याने ती किती सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कुठल्याही शाखेतील कुठल्याही शाखेची आणि पदवी परीक्षा फक्त त्याने पास झालेली पाहिजे. त्याला 35% मार्क्स मिळाले असले तरी सुद्धा मात्र ही परीक्षा तो निश्चित देऊ शकतो. या परीक्षांचा अभ्यासक्रम नक्की कोणता आहे? हां, अभ्यासक्रम आता आपण जर UPSCची पूर्व परीक्षा जर घेतली तर त्याचे 2 पेपर्स याच्यामध्ये आहेत. पहिल्या पेपरमध्ये त्याच्यात जे आपण ज्यांना जनरल स्टडीजचा पेपर म्हणतो तर ते जनरल स्टडीजचे पेपर्स आणि त्याच्यातले ते सब्जेक्ट त्याच्यामध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये इंडियन हिस्ट्री आहे, त्यानंतर इंडियन जॉग्रफी आहे, इंडियन पॉलिटी आहे म्हणजे आपल्या देशभराच्या घटनेबद्दलची इन्फॉर्मेशन आहे, इकॉनॉमिक्स आहे, जॉग्रफी आहे, त्यानंतर सायन्स आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि पेपर 2 जर घेतला, CSAT आपण त्याला पेपर म्हणतोय, तर त्याच्यामध्ये मात्र गणिताचे आणि कॉम्प्रिहेन्शन असं त्याच्यामध्ये सिलेबस बेसिकली दिलेला आहे. आणि जसं मगाशी आपल्या प्रेक्षकांनी तो प्रश्न विचारला, जो आपला मुद्दा होता की UPSC आणि MPSC ह्या दोन्ही परीक्षा आपण एकाच वेळेला देऊ शकतो का, किंवा मग जर द्यायच्या असतील तर त्यांचा अभ्यास कसा करावा, ह्याच्याविषयी मार्गदर्शन. ह्या परीक्षा निश्चित दोन्ही एकाच वेळी देता येऊ शकतात. याचं मूळ कारण असं आहे की दोन्ही परीक्षांचा सिलेबस जवळजवळ सारखाच आहे. जरी दोन्ही परीक्षांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये जरी थोडासा फरक असला तरी सुद्धा जर तुम्ही पूर्व परीक्षेचा, राज्यसेवेचा आणि MPSCचा आणि UPSCचा जर सिलेबस बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की सिलेबस सेम पद्धतीने दिलेला आहे. तेच मुद्दे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. त्यामुळे एकाच परीक्षेचा अभ्यास करून तुम्हाला ही दोन्ही परीक्षा देता येणं शक्य आहे. मुख्य परीक्षेचा सिलेबस मात्र दोघांचा वेगवेगळा आहे. मात्र MPSCची आणि UPSCची मुख्य परीक्षा मात्र याच्यामध्ये सिलेबस वेगवेगळा असल्यामुळे त्याचा अभ्यास मात्र तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने करायला लागेल. बरं, हा अभ्यास कसा करायला पाहिजे हे आपण जाणून घेऊयात, पण पुढचा फोन घेऊया. शुभम वाघमोडे आपल्याशी बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार. हॅलो मॅडम, बोला. मी शुभम वाघमोडे बोलतो. हॅलो मॅडम, मी सोलापूरवरून शुभम वाघमोडे बोलतो. बोला. हा मॅडम, मला UPSCच्या मराठी साहित्य जो ऑप्शनलचा विषय आहे त्याबद्दल सर मला थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे होती की कोणते संदर्भ ग्रंथ त्यासाठी म्हणजे युजफुल ठरतील आणि GS2, GS3 आणि GS4 या विषयाचा अभ्यास कशा प्रकारे करायचा त्याबद्दल सर मला थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे.
बरं, धन्यवाद शुभम. काय मार्गदर्शन करा? हो, मराठी लिटरेचर हा एक UPSCच्या परीक्षेसाठी खूप प्रसिद्ध अशा प्रकारचा विषय आहे. त्याच्यासाठी त्याचा सिलेबसमध्ये हे दिलेले आहेत, काही टेक्स्ट बुक्स दिलेले आहेत. तर ते टेक्स्ट बुक तुम्हाला ओरिजिनली वाचले पाहिजे आणि ते वाचून मात्र तुम्हाला त्याच्यातलं जे आपण ज्याला समीक्षा म्हणतो त्या समीक्षेबद्दलची जी काही प्रश्न विचारले जातात तर त्या प्रश्नांचं उत्तर स्वतः तुम्ही ते लिहिलं पाहिजे. एकतर पहिली महत्वाची गोष्ट, बऱ्याच वेळा मुलं काय करतात, टेक्स्टबुक न वाचता त्याची रेडीमेड काहीतरी कुठे समीक्षा मिळते की काय असं बघण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावरून आपली उत्तर तयार करतात. पण मात्र त्या ठिकाणी मूळ अपेक्षा अशी आहे की दिलेल्या जे काही साहित्य आणि हे आहे त्याच्यामध्ये दिलेली टेक्स्टबुक्स आहेत ती स्वतः मुलांनी वाचली पाहिजे आणि त्याच्या आधारावर स्वतः त्यांनी समीक्षा त्याच्या आधारावर केली पाहिजे. तर जेवढी दिलेली आहेत ती सगळी पुस्तकं तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. तुम्ही नाही घेतली तरी लायब्ररीमधून ती उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे ते संदर्भ ग्रंथ तिथे दिलेले जे आहेत ते तुम्हाला जनरली मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. आणि मगाशी आपला एक दोन प्रेक्षक आहेत त्यांनीही प्रश्न विचारला होता की याच्यासाठी जसं तुम्ही सांगितलं की लायब्ररीतही संदर्भ ग्रंथ उपलब्ध असतात, पण मग याच्यासाठी ट्युशन लावणं किंवा काही क्लासेसही लावणं महत्वाचं आहे का, किंवा अशा काही मार्गदर्शक संस्था आहेत का की जिथून त्यांना हे संदर्भ मिळू शकतात, गायडन्स मिळू शकतं? हा जो पहिला प्रश्न तुमचा की ट्युशन लावणं गरजेचे आहे का, तर याच्या बाबतीत मी निश्चित असं म्हणेल की ट्युशन लावणं अशी कंपल्सरी कोणत्याही प्रकारची गोष्ट नाहीये. आपल्याला दोन्ही प्रकारचे विद्यार्थी सापडतात की ट्युशन लावूनही नापास झालेले आणि न लावता सुद्धा पास झालेले भरपूर मुलं आपल्याला सापडतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला ती परीक्षा जर कळाली तर तुम्हाला घरी बसून सुद्धा अभ्यास करता येऊ शकेल. मी तर लिटरली म्हणतो की तुम्हाला शेतात बसून आणि एसटी स्टँडवर सुद्धा अभ्यास करता येऊ शकेल. तर तसा ट्युशनची अशी ऍब्सोल्युटली गरज आहे असं नाही. ठळक मुद्दा आहे की अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. अभ्यास करणं ही खूपच महत्वाची गोष्ट आहे आणि ती कळण्याकरता आपण काय करतोय आणि कुठल्या परीक्षेचा अभ्यास करतोय हे मात्र जर त्या विद्यार्थ्याला कळालं तर त्याला मात्र ही परीक्षा लवकरच लवकर पास करता येईल. आणि अशा काही मार्गदर्शक संस्था आहेत का? निश्चितच आहेत. महाराष्ट्र शासनामार्फत एक केंद्र चालवलं जातं ज्याचं नाव SIAC आहे, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स म्हणून आहे. तर ह्या केंद्रामार्फत पहिल्यांदा परीक्षा घेतली जाते आणि परीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन प्राप्त होते आणि हे ऍडमिशन प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक असलेलं सगळं संदर्भ ग्रंथ त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात, सगळे वर्तमानपत्र त्या ठिकाणी प्राप्त होतील, सगळ्या प्रकारची जी काही मासिकं तुम्हाला आवश्यक आहेत ही परीक्षा पास होण्यासाठी ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी हे करायला लागेल. पण त्यासाठी मात्र तुम्हाला परत पहिल्यांदा परीक्षा देणं गरजेचं असतं. त्या केंद्राची पहिल्यांदा परीक्षा पास होणं झालं पाहिजे. त्यानंतर पुण्यामध्ये यशदा मार्फत सुद्धा स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शनाचे वर्ग चालवले जातात. तिथे सुद्धा अशाच प्रकारची परीक्षा पहिल्यांदा द्यायला लागते. किंवा महाराष्ट्राच्या बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये सुद्धा आज केंद्रे स्थापन झालेली आहे. त्यामुळे असं संदर्भ ग्रंथ आणि त्याची कुठलीही कमतरता सध्या महाराष्ट्रात तर कुठेच नाहीये. पण आता सगळ्यात महत्वाच्या एका मुद्द्याकडे की ज्यांना सविस्तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो की दोन्ही परीक्षांचा किंवा मुळात फक्त MPSC किंवा UPSC यांचा अभ्यास कसा करावा. हो, अभ्यास कसा करावा हा खूपच एक महत्वाचा विषय आहे, कारण तो कळाल्यानंतरच पुढे तुम्हाला ही परीक्षा पास होण्याची शक्यता होणार आहे. तर त्यात सगळ्यात पहिल्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तो सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे. एकतर आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे तो डिफाईन्ड अशा प्रकारचा नाही आहे. म्हणजे विद्यापीठीय परीक्षांच्या दृष्टिकोनातून जर आपण तुलना केली म्हटली तर हा काही डिफाईन्ड सिलेबस नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा सिलेबस माहिती असणे, त्याच्यानंतर तुम्ही त्या सिलेबसचं व्यवस्थित अनालिसिस केलेलं असणे आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आलेल्या प्रश्नांचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर मग तुम्हाला लक्षात येऊ शकेल की आपल्याला नक्की पुढे काय वाचलं पाहिजे. म्हणजे काय वाचलं पाहिजे अभ्यास सुरू करण्याच्या आधी तुम्हाला ही सगळी पूर्वतयारी याच्या बाबतीत केली पाहिजे. आणि मग तुम्ही त्याच्यात आता टप्प्याटप्प्याने कसा अभ्यास करायचा असं जर सांगायचं असेल तर पहिल्यांदा या परीक्षेसाठी जर UPSCची परीक्षा तुम्ही देणार असाल तर स्टेट बोर्डाचे आणि NCERTची जी पुस्तकं आहेत तर ही पहिल्यांदा सगळी पुस्तकं तुम्हाला माहिती असली पाहिजे की तुम्ही वाचली पाहिजे. 6वी पासून तर 10वी पर्यंत किंवा त्यातल्या त्याही पुढे जाऊन 12वी पर्यंतची NCERTची पुस्तकं ही तुम्हाला मस्ट आहे. कारण ही सगळी पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला आपल्या देशाबद्दलची, आपल्या समाजाबद्दलची, आपल्या अर्थव्यवस्थेबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे, बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला लक्षात येऊ शकेल. ही पुस्तकं तुम्ही 2 नाही तर 3 वेळा जरी वाचली तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यातून अजून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची माहिती प्राप्त करता येऊ शकते. मग पहिल्यांदा ही पुस्तकं आणि ही पुस्तकं झाल्यानंतर मग प्रत्येक विषयाचे जे काही संदर्भ ग्रंथ आहेत तर ते संदर्भ ग्रंथ तुम्हाला वाचले पाहिजे. पुन्हा वाचताना आपल्याला त्याच्यामधून पुन्हा त्याचे स्टेप्स करता येऊ शकतील. तर पहिल्यांदा फक्त विषय समजून घेणे हा महत्वाचा भाग आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला त्या विषयाच्या मात्र नोट्स तुम्ही काढल्या पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही नोट्स काढणार नाही तोपर्यंत ही परीक्षा तुम्हाला आव्याकातच येणार नाही असं आपल्याला म्हणता येऊ शकेल.
जसं आता तुम्ही सांगताय की एकदा वाचलेली पुस्तकं पुन्हा वाचा, त्याचे संदर्भ स्वतः काढा. खरं म्हणजे मग दिवसभर अभ्यास करणं गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो. बऱ्याचदा आपण असं बघतो की अभ्यासिकेत मुलगा सकाळी आलेला आहे, तो रात्रीपर्यंत अभ्यासच करतोय. तुम्ही ॲज अ एक्सपर्ट किंवा 30,000हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय, काही ठराविक वेळ आहे का की नाही तुम्ही रिफ्रेश होऊन एवढा वेळ हा अभ्यास करा, पण तो अशा पद्धतीने करा? हो, अभ्यासाचं तर महत्त्वाचं तत्व असं आहे की तुम्ही किती इफेक्टिव्हली आणि प्रभावीपणे अभ्यास करताय त्याच्यावर तुमच्या स्वतःच्या अभ्यासाचं हे ठरणार आहे. अभ्यासाच्या तासांना महत्त्व नाही, तुम्ही किती अभ्यास व्यवस्थित केलेला आहे त्याच्यावर तुमचा हे ठरणार आहे, अभ्यासाची क्वालिटी ठरणार आहे. बरोबर. पण मात्र तरी सुद्धा आपण असा एक निकष मात्र त्याला लावायला काही हरकत नाही की तुमच्याकडे उपलब्ध असलेला सगळा वेळ तुम्ही त्याच्यासाठी दिला पाहिजे, पण तो मात्र जास्तीत जास्त इफेक्टिव्हली केला पाहिजे, असं पॉइंट आहे. अगदी खरं. आपला पुढचा फोन घेऊया. निखिल आपल्याशी बोलतायत कोल्हापूरवरून. नमस्कार. नमस्कार निखिलजी, बोला. सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आज ते पीसीची जी एक्झाम आहे, कुठली एक्झाम? यूपीएससीची जी एक्झाम आहे ती मराठीतून मला देता येईल का, आणि प्लस क्वेश्चन पेपरचं नेचर काय असते मेन्सला? बरं, धन्यवाद निखिलजी. हो, ती मराठीतून आपण देऊ शकतो का, काय सांगाल? यूपीएससीची परीक्षा तुम्हाला मराठीतून देता येऊ शकते, पण आपण जर पूर्व परीक्षेचा विचार केला तर पूर्व परीक्षेचे पेपर्स मात्र आपल्याला फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतून उपलब्ध होतात. त्यामुळे ते काही पेपर तुम्हाला मराठी भाषेतून उपलब्ध होणार नाही. त्यामुळे तुम्हाला ते पेपर तर एक तर इंग्लिशमधून किंवा साईडला दिलेलं हिंदी ट्रान्सलेशन ते तुम्हाला वाचलं पाहिजे. पण मात्र जी मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा मात्र तुम्हाला 100% मराठीतून देता येऊ शकते. त्याच्यासाठी जे पेपर दिलेले आहेत तुम्हाला, ते पेपर देताना मात्र इंग्रजी आणि हिंदीमधून दिलेले असतील, पण तुम्हाला मात्र ते प्रश्न इंग्रजीत किंवा हिंदीतून वाचून मात्र मराठीमध्ये निश्चित त्याचं उत्तर देता येऊ शकतील. तेवढी क्षमता मात्र तुम्हाला डेव्हलप करावी लागेल की तुम्हाला उत्तर मराठीतून देण्यासाठी प्रश्न मात्र इंग्रजी आणि हिंदीमधून मात्र कळला पाहिजे. आपल्याला अनेक मुद्द्यांवर मागापासून आपण चर्चा करत आहोत. मगाशी तुम्ही सांगितलं की विद्यापीठीय परीक्षा आणि ह्या स्पर्धा परीक्षा ह्यांच्यामध्ये फरक आहे. नक्की काय फरक आहे? ओके, विद्यापीठीय परीक्षांमध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत मूलभूत अशा प्रकारचा फरक असा आपल्याला सांगता येऊ शकेल की विद्यापीठीय परीक्षांचा जो सिलेबस आहे तो डिफाईन्ड असतो. त्यानंतर तोच सिलेबस वाचून आपल्याला त्याच्यावरचेच येणारे प्रश्न त्याही माहिती असतात जनरली, आणि त्याच्याच आधारावर आपल्याला पेपर देता येऊ शकतो. आणि याच्या आधारावर तिथे स्पर्धा वगैरे असे काही प्रकार नसतो, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर मार्क्स मिळाले पाहिजे वगैरे असा काही इश्यू नसतो. पण इकडे जर आपण बघितलं तर इथे सिलेबस डिफाईन्ड नाहीये आणि असंख्य विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसणार आहेत आणि भरली जाणारे पदांची संख्या मात्र खूप कमी आहे. अशा वेळी मात्र आपल्याला इतरांशी स्पर्धा करून आपल्याला जास्तीत जास्त सक्षम बनवून आपल्याला इतरांच्या पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे हा दोघांमधला बेसिक एक डिफरन्स आपल्याला सांगता येऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आपल्याला सांगता येऊ शकली की स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेबस कुठेही डिफाईन केलेला नाही किंवा हाच तुम्ही वाचला पाहिजे. एक आराखडा त्यांनी दिलेला आहे, पण या आराखड्याच्या पलीकडे मात्र कोणते प्रश्न येतील कोणते येणार नाही हे आपण काही निश्चित सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात ही पूर्वतयारी करताना हा थोडासा एक समस्या येऊ शकते की नक्की आपण करतोय तो अभ्यास बरोबर आहे की नाही. असं जी समस्या विद्यापीठीय परीक्षांना येणार नाही, कारण त्यांना माहिती असतं की आपल्याला हेच येणार आहे आणि याच्यातलेच आपल्याला प्रश्न येणार आहेत आणि कोणती स्पर्धा आपल्याला इतरांशी करायची नाही. तर इथे मात्र हा एक मूलभूत अशा प्रश्न आहे. आपला पुढचा एक फोन घेऊया. संग्राम आपल्याशी बोलतायत कांदिवलीवरून. नमस्कार मॅडम, मला प्रश्न विचारायचा होता की जो सीसॅटचा पेपर आहे राज्यसेवेमध्ये, तो पेपर सोडवायला वेळ भरपूर लागतो मॅडम. तर सरांना विचारायचं होतं की तो कमीत कमी वेळेमध्ये क्वालिटी पेपर कसा सोडवता येईल, आणि दुसरी गोष्ट की सीसॅटच्या पेपरसाठी कुठली मार्गदर्शक पुस्तकं वापरता येतील? बरं, धन्यवाद संग्राम. रंजनजी काय मार्गदर्शन करा? हा, तर तुमचा जो प्रश्न आहे की सीसॅटचा हा जो पेपर आहे तो पेपर कसा सॉल्व्ह करायचा, सीसॅटच्या बाबतीत पहिल्यांदा सगळ्यात मोठी जी समस्या येते ती म्हणजे वेळेत पेपर पूर्ण न होणे. म्हणजे तुम्हाला दिलेल्या 2 तासात तुम्हाला 80 प्रश्न काही सॉल्व्ह करता येत नाही, आणि न होण्याचं मात्र बेसिक त्याचं रिझन आहे की आपल्याला गणिताची तुलनेनं एकतर आपण अभ्यास त्याचा फार केलेला नसतो किंवा गणिताची उगीच भीती आपल्याला वाटत असते, आणि दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये जे काही सगळे कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेजेस विचारले जातात, असे भरपूर पॅसेजेस 9-10 पॅसेजेस तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये सोडवायचे आहेत. तर हा पेपर सॉल्व्ह करताना पहिल्यांदा तर त्याचे आपल्याला जर टप्पे लावायचे म्हटले तर टप्प्यात आपल्याला असं सांगता येऊ शकेल की पहिल्यांदा कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करणार आहात का तुम्ही गणित सॉल्व्ह करणार आहात हे पहिल्यांदा ठरवा. म्हणजे तुमचा जो स्ट्रॉंग एरिया असेल त्या स्ट्रॉंग एरियावर पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट करा.
जर तुम्हाला समजा कॉम्प्रिहेन्शन जर व्यवस्थित सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस असेल तर पहिल्यांदा ते पॅसेजेस घ्या, आणि जर तुम्हाला जर समजा रिझनिंगचे किंवा मॅथमॅटिकल क्वेश्चन जर चांगले येत असतील तर ते पहिल्यांदा घ्या. दुसरी गोष्ट, कॉम्प्रिहेन्शन सिलेक्ट करताना सुद्धा तुम्हाला ते किती तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करताय, पहिल्यांदा कोणते सॉल्व्ह करायला घेताय आणि नंतर कोणते घेताय, ही खूप महत्वाची गोष्ट ठरणार आहे. त्याला आपल्याला एक थंब रूल जर लावायचा म्हटलं तर असं सांगता येऊ शकेल की जे खूप मोठे मोठे पॅसेजेस दिसतात ते सुरुवातीला घेऊ नका सॉल्व्ह करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, ज्या पॅसेजेसवर तुलनेनं प्रश्नांची संख्या जास्त आहे ते मात्र तुम्ही सुरुवातीला घ्यायला हरकत नाही. म्हणजे थोडक्यात छोटे पॅसेजेस आणि प्रश्नांची संख्या जास्त असलेले पॅसेजेस पहिल्यांदा सॉल्व्ह करायचे आहेत, की जेणेकरून समजा तुम्हाला नंतर वेळ मिळाला नाही समजा एखादा पॅसेज सॉल्व्ह करताना, तर शेवटी तुमचा एखादा पॅसेज जो मुळातच अवघड होता, मोठा होता, तर तो राहून गेला तर चालेल, पण छोटे छोटे आणि तुलनेनं सोपे असलेले पॅसेजेस मात्र राहून गेले तर मात्र ती सगळ्यात मोठी एक अयोग्य अशा प्रकारची गोष्ट होईल. तर हा पहिल्यांदा निकष लावा. आणि त्याच्या पलीकडे जाऊन 80 प्रश्न सॉल्व्ह तुम्ही करणार आहात का, त्यानंतर का त्याच्यातले किती अनअटेम्प्टेड ठेवणार आहात. दुसरी गोष्ट, तुम्हाला एका सेकंदामध्ये निर्णय घ्यायचा आहे किंवा 2, 3, 5 सेकंदामध्ये मॅक्सिमम निर्णय घ्यायचा की त्या प्रश्नाचं तुम्ही काय करणार आहात. तर हे खूप मोठं स्किल आहे. तुम्हाला एक वेळ दिलेला असेल, समजा 2 तासाच्या ऐवजी 4 तास दिलेले असेल तर तुम्ही सगळा पेपर सॉल्व्ह करणार, पण 2 तासामध्ये मात्र तुम्हाला पेपर सॉल्व्ह करण्यासाठी तुमचा पूर्वीचा अभ्यास नाही तर पेपर सॉल्व्ह करण्याचे जे स्किल्स आपण म्हणतो त्या 2 तासामध्ये तुम्ही कसं मॅनेज करता, तर ते स्किल्स तुम्हाला वापरायला लागणार आहेत. त्यातला महत्वाचा स्किल हा असा असतो की तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर 5 सेकंदात निर्णय घेता आला पाहिजे. कोणता, की ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर येत असेल तर काही प्रश्नच नाही, उत्तरात येत असेल तर समस्या नाहीये, पण येत नसेल तर काय करायचं. काय करायचं म्हणजे 3-4 गोष्टी आहेत. एक तर तो प्रश्न तुम्ही सोडून देणार आहात, अनअटेम्प्टेड ठेवणार आहात, नाहीतर तो प्रश्न तुम्ही सेकंड राऊंडला आपण घेऊया का सॉल्व्ह करायला म्हणून ठेवणार आहात, नाहीतर तिसरी गोष्ट, लगेचच्या लगेच काहीतरी गेस करून तुम्ही तो प्रश्न मार्क करणार आहात. तर हा निर्णय तुमचा 5 सेकंदात झाला पाहिजे. कारण हा निर्णय घेण्यासाठी जर तुम्ही अर्धा मिनिट घालवला आणि नंतर ठरवलं की नाही चला आपण आता वेळेचं गणित कुठेतरी ते बिघडू शकतं, तर सगळं पूर्णच ते बिघडू शकतं. त्यामुळे ही एक खूप मोठी कला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी भरपूर प्रॅक्टिस त्याच्यासाठी करावी लागते. प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. आपला पुढचा फोन घेऊया. अतुल आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. हॅलो सर. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की सर मला राज्यसेवेची परीक्षा द्यायची आहे. म्हणजे मी आता सध्या SY ला आहे, SYBA. तर 3rd इयर साठी मी म्हणजे क्लासेस वगैरे लावायचे कसं आवश्यक आहे का? बरं, धन्यवाद. काय मार्गदर्शन कराल? असे बरेच आपले विद्यार्थी असतील की ज्यांना आतापासून त्याची तयारी करायची आहे, बरोबर, तर क्लासेसची गरज आहे का? बरं, आतापासून तुम्ही तयारी करता ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे किंवा चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येऊ शकेल की तुम्हाला ही परीक्षा देण्याच्या आधी जवळजवळ 1-1.5 वर्ष तुम्हाला वेळ मिळू शकतो आणि या परीक्षेमध्ये या वेळेमध्ये या परीक्षेबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही मिळवू शकता किंवा सगळा अभ्यास करू शकता. क्लास लावायचा का नाही, ट्युशन लावायची की नाही, हा मुद्दा आपण सुरुवातीला म्हटलेलो आहे खरं, तर ते तुम्ही तुमच्या पर्सनल लेवलवर ठरवू शकता. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला 100% क्लास लावलाच पाहिजे अशी कोणतीही एक काय म्हणतात तर त्याला आपण पूर्व अट आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तुमच्यात मात्र ती क्षमता असली पाहिजे की तुम्हाला ही परीक्षा कळल्यानंतर तुम्हाला ती परीक्षा स्वतः जे काही संदर्भ पुस्तकं असतील, वर्तमानपत्रे असतील, ती जर तुम्हाला व्यवस्थित समजू घेऊ शकणार असाल तुम्ही, तर निश्चित तुम्ही क्लास न लावता सुद्धा तुम्हाला अभ्यास करता येऊ शकेल. त्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की काही वेळेला ऑब्जेक्टिव्ह परीक्षांना नेगेटिव्ह मार्किंगही दिलं जातं. त्यावेळी विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन? हो, तर निगेटिव्ह मार्किंग आज झालेलं आहे. त्याचा आपण बेसिक एक त्याच्या मागची भूमिका जर विचारात घ्यायची म्हटली तर ती अशी आहे की यू शुड नो व्हॉट यू डोंट नो. की तुम्हाला एखादी गोष्ट माहित नाहीये हे तुम्हाला माहित आहे का हे जाणून घेण्यासाठी ही खरी निगेटिव्ह मार्किंग झालेली आहे. तर त्याच्या बाबतीत सर्वांना माहिती असेल कदाचित, पण UPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये 1-3 अशा प्रकारची निगेटिव्ह मार्किंग आहे. MPSCच्या पूर्व परीक्षेतही 1-3 अशा प्रकारची निगेटिव्ह मार्किंग आहे. पण MPSCच्या मुख्य परीक्षेसाठी मात्र 1-4 अशा प्रकारची निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे एक प्रश्न जर तुमचा चुकला तर तुम्हाला 0 मार्क मिळतात असं नाही, तर उलट एका प्रश्नाचे 1/3 मार्क्स तुमचे वजा होणार आहेत उलट तुमच्या टोटल याच्यामधून. त्यामुळे तो विचार करूनच तो तसा अटेम्प्ट करणं. हा, तर त्याच्यामध्ये ती पण मग खूप मोठं कौशल्य आहे. तुम्हाला एकतर तुमचा अभ्यास किती चांगला झालेला आहे ही पहिली गोष्ट. अभ्यास करताना तुम्ही बऱ्याच वेळा एखादी गोष्ट अशी आहे असा अभ्यास करता पण ती कशी नाहीये असं ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता त्यावेळी तुम्हाला बरोबर ते इतर जे काही चुकीचे पर्याय असतील ते व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता येऊ शकतील. त्यामुळे अभ्यास करण्याच्या प्रॅक्टिसमध्येच तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग टॅकल करता येऊ शकते.
आणि पुन्हा ते 2 तासामध्ये तुम्ही ती निगेटिव्ह मार्किंग कशी टॅकल करणार आहात ही त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती मात्र अवलंबून असेल तुमच्या ते मी आधी जे म्हटलंय की तुम्हाला 5 सेकंदात कशा प्रकारे तुम्ही हे करणार आहात की त्या प्रश्नाचं नक्की काय करणार आहात याच्या आधारावर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग टॅकल करता येऊ शकते. UPSC मध्ये सध्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं काय स्थान आहे? ओके, आपण जर 10 वर्षापूर्वीचा जर विचार केला पहिल्यांदा तर आपल्याला असं लक्षात येईल की 10 वर्षापूर्वी UPSC मध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी जवळजवळ नगण्य असायचे. पूर्ण एखाद्या 1000 मुलांच्या लिस्टमध्ये फार फार तर 5, 10, 15 असे विद्यार्थी इतके कमी असायचे. पण गेल्या 10 वर्षांचा विचार केला तर मात्र भरपूर अवेअरनेस एक प्रकारे महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि ह्या परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या आणि पास होणाऱ्यांची संख्या ही पण सतत वाढत गेलेली आहे. आता मागच्या वर्षाचं उदाहरण घ्यायचं तर सुमारे 80 मुलं मागच्या वर्षी पास झाली आणि एकंदरीत 1100-1200 पदांपैकी 80 मुलं म्हणजे 7 ते 8% मुलं मागच्या वर्षी पास झालीत पूर्ण याच्यामध्ये. तर एकंदरीत हे वाढत चाललेलं आहे. पण हा जो टक्का आहे, पण मराठी टक्का जो म्हणतोय, हा टक्का मात्र अजूनही कमी आहे. ह्याची काही खास कारण आपल्याला सांगता येऊ शकतील. तर एकतर पहिली गोष्ट की या परीक्षेत पूर्वीपासूनच उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय या मुलांचं बसण्याचं आणि सिलेक्ट होण्याचं प्रमाण आणि जे आपण अवेअरनेस म्हणतो ती अवेअरनेस पहिल्यापासूनच त्यांच्यामध्ये होती. आपल्याकडे हे अवेअरनेस नसण्याचं कारण बेसिक असं होतं की महाराष्ट्र आपल्याला माहिती की सर्वात प्रगत राज्य म्हणून आपण ओळखतो, सगळ्यात जास्तीत जास्त औद्योगिकीकरण झालेलं राज्य म्हणून ओळखतो, शिक्षणाचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे इतर प्रकारच्या खासगी नोकऱ्या मिळून जाणं ही एक सोपी गोष्ट होती. म्हणजे मुलांना चांगल्या जॉब्स मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही सगळ्या आपल्याकडे जॉबच्या अपॉर्च्युनिटीज होत्या त्या भरपूर होत्या आणि त्याच्यामुळे इकडे ह्या परीक्षांसाठी 2 वर्ष अभ्यास करणे किंवा 3 वर्ष अभ्यास करणे हे अशा गोष्टीमुळे जनरली याच्यामध्ये त्या गोष्टींमुळे मात्र जनरली मुलं येत नसायचे आणि मुलांना माहिती पण नसायचं बऱ्याच वेळा. माझा तर अनुभव असा आहे की बऱ्याच वेळा मुलांना ग्रॅज्युएशनच्या एंडला किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बऱ्याच वेळा परीक्षांबद्दल माहिती कळते की अशा प्रकारच्या परीक्षा होत आहेत. मग अशा वेळी आपण निश्चितच जो पूर्वी 5 वर्षापासून अभ्यास करतोय त्याच्याशी निश्चितच मुलं कॉम्पीट करू शकत नाही. त्याच्यामुळे ही काही कारणं होती. पण आता असं काही राहिलेलं नाही. महाराष्ट्रातल्या मुलांनी आता मनावर घेतलेला आहे आणि निश्चितच भरपूर मुलांची संख्या वाढत चाललेली आहे आणि आपण म्हणू शकतो की हा टक्का आता खूप खूप पुढे जाईल. जसं आपण सांगितलं की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यातला एक महत्त्वाचा जो भाग आहे की मुलाखत, इंटरव्ह्यू, त्याविषयी मुलांनी कशी तयारी केली पाहिजे, काय मार्गदर्शन करा? हो, एक खूप मोठी चूक मुलं करतात की इंटरव्ह्यू साठी ज्यावेळी जातात त्यावेळी इंटरव्ह्यूची तयारी सुरू करतात किंवा आपण म्हणू की मुख्य परीक्षा दिल्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी सुरू करतात आणि एवढ्या थोड्या वेळामध्ये इंटरव्ह्यूची तयारी होत नाही. तर तुमच्या अभ्यासाच्या सुरुवातीपासून एक मनाच्या तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे की आपल्याला भविष्यात इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये नक्की काय कशा प्रकारचे प्रश्न आहेत किंवा त्याची आपण पूर्वतयारी कशी केली पाहिजे, त्यासाठी आपण आपल्या व्यक्तिमत्वात नक्की कशा प्रकारचे बदल केले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच माहिती असल्या पाहिजे. त्याच्यामुळे UPSCच्या सिलेबसमध्ये मुळात इंटरव्ह्यू कशासाठी घेतला जातो, त्यासाठी मुलांना नक्की कुठल्या प्रकारचे कौशल्ये डेव्हलप केली पाहिजे याचा एक पॅराग्राफ दिलेला आहे. तर तो मुलांनी पहिल्यांदा वाचला पाहिजे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इंटरव्ह्यू हा मुळात कशासाठी आहे तर तुमची सुटेबिलिटी ह्या सिव्हिल सर्व्हिसेससाठी बघण्यासाठी आहे की नाही, म्हणजे तुम्ही सुटेबल आहात की नाही हे बघण्यासाठी आणि त्यात आवश्यक असलेली तशी पर्सनॅलिटी स्किल्स तुमच्याकडे आहेत की नाही हे बघण्यासाठी. मला असं वाटतं की जी नसतील तर तोपर्यंत आपण ती स्वतःमध्ये डेव्हलप करणं ही खूप गरजेचं आहे, नाही का? म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधीच्या 1 महिन्याच्या आधीच आपली पर्सनॅलिटी आपल्याला बदलता येत नाही. पण मग आपल्याला जर आधीपासून त्याचं एक वर्ष मिळालेलं असेल तर मात्र आपल्याला निश्चित त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करता येऊ शकतो. तर हा आहे इंटरव्ह्यूबद्दल अजून विचार सांगायचं म्हटलं तर त्या शब्दाचा अर्थ आपण जर फोड जर केली तर आपल्याला लक्षात येईल. इंटरव्ह्यू आपला आतला व्ह्यू म्हणजे आपण कसे आहोत याची खरी ती टेस्ट आहे. आपल्याला किती येतं किंवा आपल्याला आपली मेमरी किती आहे या गोष्टी ऑलरेडी तुमच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये टेस्ट झालेल्या असतात. पण आता तुम्ही नक्की खरंच कसे आहात, म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स लेवल तुमची कशी आहे, समाजात ह्या पदांवर वेगवेगळ्या प्रकारच्या पदांवर काम करताना आवश्यक असलेले कौशल्य तुमच्याकडे आहे का नाही, किंवा तुमच्याकडे एक प्रकारे आपण ज्याला ह्युमिलिटी म्हणतो ती ह्युमिलिटी आहे की नाही, ह्या अशा प्रकारच्या ज्या आपण कौशल्य म्हणतोय, एक सार्वजनिक पदावर काम करताना आवश्यक असलेली जी काही कौशल्य म्हणतोय ही कौशल्य तुमच्याकडे आहे की नाही हे टेस्ट करून घेण्यासाठी ही मुलाखत घेतली जाते. तर मुलांना पहिल्यांदा हे जाणीव करून घेतली पाहिजे की नक्की ही मुलाखत कशासाठी घेतली जाते. ते जर कळालं तर मुलं आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज निश्चित करता येऊ शकतात. किंवा अजूनही आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की तुम्ही आतापर्यंत लहानपणापासून जे काही सगळं शिकलेलं आहात,
म्हणजे आपल्याला घरात लहानपणापासून आपले आई वडील असं कर असं करू नको हे सांगत असतात, किंवा आपल्याला शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये आपले शिक्षक सांगत असतात संस्कार ते इथे उपयोगी पडतील असं आपण, तर हे सगळं उपयोगी पडतं इथे. म्हणजे तुमची ही फक्त आत्ताची सगळी गोष्ट नाहीये, तर तुम्ही आतापर्यंत कसे जगत आहात, तुमच्या मित्रमैत्रिणींशी तुम्ही कसे वागता, घरच्यांशी कसे वागता, शेजारच्यांशी कसे वागता, हे सगळंच्या सगळं या ठिकाणी एक प्रकारे कुठे कुठे रिफ्लेक्ट होतं. खरं तर खूप महत्वाचा असा तो टप्पा आहे, नाही का? पण जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आता हा जो आपण पहिल्यापासून आपल्यावर जे संस्कार आहेत किंवा आपण एक्झॅक्टली कसे आहोत हे या मुलाखतीतून समोर येत असतं. पण मग पुस्तकं आहे, सिलेबस आहे, त्याच्या व्यतिरिक्त ह्याचं नॉलेज अजून कसं मिळू शकतं? म्हणजे इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनचं. ओके, तर आपण पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासामध्ये जे विषय आपण बघतोय या विषयामध्ये मुख्यतः आपल्याला भारताच्या देशाच्या इतिहासाचा अभ्यास येतो, देशाच्या भूगोलाचा अभ्यास येतो, देशाच्या कायद्याचा अभ्यास येतो, देशाच्या समाजाचा अभ्यास येतो. तर याच्यातूनच भरपूर आपली एक अशा प्रकारची तयारी होत जाते की आपला दृष्टिकोन चेंज होत जातो, आपल्या देशाच्या समस्या आपल्याला लक्षात येत जातात, सामाजिक समस्या असतील, आर्थिक समस्या असतील ते लक्षात येतं, आणि त्याच्यातनं आपल्याला आपले स्वतःची मतं बनायला लागतात. किंवा इतर मीडिया किंवा न्यूजपेपर ह्यांच्याद्वारेही आपण माहिती घेऊ शकतो. ती तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे की आपल्यापर्यंत येणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मीडियाच्या माध्यमातूनच येतात, वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातूनच येतात. त्यामुळे ज्या काही सगळ्या समस्या आहेत, कारण त्याच्या पलीकडे आपण पहिल्यांदा आपण हे विचारलं पाहिजे की ती जी पदं आहेत ती समाजाच्या समस्या सोडवण्याची जी काही समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेली जी काही सगळी माणसं आहेत ती माणसं ती त्या ठिकाणी बसलेली आहेत, तर त्यांना एक प्रकारे माहिती असलं पाहिजे की मुळात आपल्या देशाच्या समस्या काय आहेत, आणि त्या सॉल्व्ह करण्यासाठी मुळात तुम्ही जर त्या ठिकाणी जर रिस्पॉन्सिबल असाल तर तुम्ही कसे असले पाहिजे. तर ह्या गोष्टी त्यांना या अभ्यासातून हळूहळू कळायला लागतात. पण मात्र नुसतं कळून उपयोग नसतं, ते आपल्याला ते अंगवळणी पडणं मात्र खूप गरजेचं असतं. आपण असं म्हणू शकतो का रंजनजी की खरंच ह्या ज्या पूर्व परीक्षा आहेत किंवा एकंदरीत ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांच्यासाठी सगळे कोचिंग क्लासेस असतात किंवा मार्गदर्शक संस्था असतात, सिलेबस असतो, पण मुळात स्वतःच्या मनाची स्थिरता ही खूप महत्वाची असते. कारण कधी कधी आपण एकदा परीक्षा देतो, दोनदा परीक्षा देतो, त्या अपयशाने खचून न जाता खरं तर सकारात्मक दृष्टीने नेहमी पॉझिटिव्ह दृष्टीने पुढे वाटचाल केली पाहिजे. तुमच्याकडे तर खूप अनुभवही असतील, किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? भरपूर अनुभव आहेत माझ्याकडे. तुम्ही जसं म्हटलात की मुलं खचून जातात, अपयशामुळे खचून जातात, तर हे मी लिटरली दररोजच बघतोय असं मला म्हणता येऊ शकेल. आपल्याकडे ह्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपल्याला 2 गट असे करता येऊ शकतील की जे पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होतात, पण मात्र 3-3, 4-4 अटेम्प्टमध्ये पास न झालेली पण भरपूर मुलं असतात. या मुलांमध्ये बेसिक एक डिफरन्स असतो की ज्यांना परीक्षा कळालेली आहे ते पटकन थ्रू होतात, आणि ज्यांना परीक्षा कळालेली नाहीये की नक्की आपण काय अभ्यास करतोय. त्यामुळे आम्ही तर मजेनं असं म्हणतो की तुम्ही अभ्यास करताना पास होण्याची नाही तर नापास होण्याची तयारी कदाचित करताय की काय. तर ती पहिल्यांदा आपली तयारी नक्की कशासाठी चालू आहे, पास होण्यासाठी चालू आहे, नापास होण्यासाठी चालू आहे, हे पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे. आणि जर ही परीक्षा पास व्हायचीच आहे, आपल्याला हेच करिअर करायचं आहे, हे जर तुमचं मनात पूर्णपणे 100% ठाम असेल, तर या ठिकाणी खचून जाण्याचा जो काही आपण म्हणतोय इश्यू म्हणतोय, तर तो कदाचित आपल्या मनात येऊच दिला नाही पाहिजे, अशी गोष्ट आहे. खरं ते महत्वाचं. आपला एक पुढचा फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलताय डोंबिवलीवरून. नमस्कार. आजचा विषय खूपच चांगला आहे, त्याबद्दल धन्यवाद. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की युपीएससीची स्पर्धा परीक्षेचा पूर्वतयारी करताना त्याला आपण आजकाल पुस्तके, गाईड किंवा क्लासेस चालवतो आणि याच्या माध्यमातून माहिती मिळतो. तो आजकाल आधुनिक तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की इंटरनेटच्या माध्यमातून पुष्कळ वेबसाईटवर उपलब्ध आहेत, तर त्याचा आपण कितपत उपयोग करू शकतो. आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये आपण एका प्रश्नाचं उत्तर देताना आपल्या टाइमचं बंधन असतं, त्यामुळे आपली एकाग्रता असणं अतिशय जरूर आहे, आपलं मन कॉन्सन्ट्रेशन करणं अतिशय जरूर आहे. तर ते कसं करावं यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. अतिशय महत्वाचे असे प्रश्न होते की इंटरनेटचा वापर आणि मनाची एकाग्रता. हो हो हो. इंटरनेट हा आज एक मोठा ग्रेटर रिसोर्स झालेला आहे असं आपण म्हणतो. त्याच्यावर हवी असलेली सगळी 100% इन्फॉर्मेशन आपल्याला उपलब्ध आहे. ह्या परीक्षेसाठी आवश्यक असलेली सगळी इन्फॉर्मेशन इतकी आहे की तुम्ही 10 वर्ष जरी इंटरनेटचा वापर केला तरी सुद्धा त्यातली गोष्ट संपणार नाहीये. पण हीच गोष्ट मात्र आपली एक स्टम्बलिंग ब्लॉक आपण ज्याला म्हणतो, अडथळा म्हणतो, तो अडथळा पण ठरू शकतो. म्हणून आपल्याला त्याच्यावर काय वाचायला पाहिजे आणि काय नाही वाचायला पाहिजे हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. अदरवाईज तुम्हाला हवी असलेली सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे, पण तुमच्या परीक्षेच्या अभ्यासाच्या टप्प्यामध्ये तुम्हाला हळूहळू लक्षात यायला लागतं की काय वाचलं पाहिजे. त्यामुळे आम्ही हे पण म्हणतो की काय वाचलं पाहिजे याच्यापेक्षा काय वाचायला नको हे जास्त महत्त्वाचं पाहिजे. तर ते जर आपल्याला कळलं तर मग आपण इंटरनेटचा सिलेक्टिव्ह यूज करू शकतो. आणि त्याच्यासाठी आज
गुगल सर्च करून भरपूर मुलं इन्फॉर्मेशन मिळवतात, किंवा आज आपल्याला इंटरनेट आपल्या मोबाईलवर उपलब्ध झालेलं आहे, ते सेव्ह आपल्याला करता येऊ शकतात. अनेक आर्टिकल्स आपल्याकडे आपल्याला सेव्ह करता येऊ शकतात, केव्हाही वाचता येऊ शकतं. किंवा लोकसभा राज्यसभेच्या टीव्हीवर जी काही डिबेट चालते, ही डिबेट आपल्याला त्याच्यावरून आपल्याला कळू शकते इंटरनेटच्या माध्यमातून. आणि महत्वाचं मनाची एकाग्रता किती महत्वाची. हो, मनाची एकाग्रता तर तुम्हाला आवश्यक आहेच. आपल्याला असं पण म्हणायचं नाहीये की तुम्ही 100% सदा सर्व काळ एकदम एकाग्र होऊन अभ्यास केला पाहिजे, असं नाही. थोडा थोडा मधून आपल्याला आपली एकाग्रता लॉस्ट होतेच आपली. पण मात्र एखाद्या वेळी एकाग्रता लॉस झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला ट्रॅकवर येता येत असेल तर ह्या परीक्षेला म्हणजे काय म्हणता येईल तरी ती एक योग्य गोष्ट आहे. पण मात्र असं होता कामा नये की तुमची एकाग्रता समजा सकाळी 10-12 वाजता अभ्यास केल्यानंतर ती लॉस झाली तर चला आता पुढचा पूर्णच दिवस गेलाय, असं होता कामा नये. तर तुम्हाला लगेच तात्काळ तुम्हाला त्या ठिकाणी आलं पाहिजे, किंवा मध्ये मध्ये थोडंसं रिफ्रेश होऊन किंवा त्याच्यासाठीही थोडा वेळ घेऊन ते पुन्हा रिफ्रेश होऊन परत पुन्हा तुम्हाला ट्रॅकवर येता आलं पाहिजे. आणि ती एकाग्रता समजा हे नसेल तर त्यालाही आम्ही काही गोष्टी सजेस्ट करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट हे करतो, आमच्याही विद्यार्थ्यांना सांगा असं सांगतो की तुम्ही जर ग्रुप डिस्कशन करत असाल तर कधी कधी तुम्हाला भरपूर कंटाळा येतो, किंवा कधी कधी तुम्ही एकाग्रता जशी म्हटली त्यांची ती लॉस्ट होऊन जाते, म्हणजे गमावता तुम्ही एकाग्रता. मग अशा वेळी जर तुम्ही 3-4 जणांचा चांगला व्यवस्थित ग्रुप केलेला असेल तर त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला चांगला अभ्यास करता येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला कंटाळा असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये एकमेकांशी चर्चा करून, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला संपूर्ण पद्धतीने समजते असं नाहीये, तर एखाद्याला ती एखादी गोष्ट जास्त चांगल्या प्रकारे कळते तर त्यांच्या डिस्कशन मधून सुद्धा आपल्याला भरपूर म्हणजे टाइमपास पण होणार नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि अभ्यासही होऊ शकतो. आणि अभ्यासही होऊ शकतो. 1-1.5 तासाचं डिस्कशन हे कंपल्सरीली अभ्यासाचा तुमचा पार्ट, इनबिल्ट पार्ट आपण जो म्हणतोय तोच असला पाहिजे, तर ती गोष्ट असलीच पाहिजे. खूप महत्वाचं असं सांगितलं. खरं तर विषय खूप महत्वाचा आहे, पण तुमच्याकडून खूप छान माहिती आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या युवकांना जाते आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? अपार्ट फ्रॉम म्हणजे हे UPSC MPSCचं स्पर्धा परीक्षा आहेतच, पण मुळात आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी तयारी करताना काय मार्गदर्शन कराल? सर्वप्रथम ही परीक्षा का द्यावी याबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की त्याच्या दृष्टिकोनातून मी नेहमी असं म्हणतो की आपला हा समाज एक प्रकारे जर पिरामिड सारखा आहे असं आपण जर म्हणायचं झालं तर ही आपल्याला सगळी सामान्य गर्दी जी आहे ती 90% खालच्या त्या पिरामिडच्या बेसमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेट झालेली असं दिसतं. या गर्दीतनं जर तुम्हाला वरच्या टप्प्यावर जायचं असेल तर ही परीक्षा खूप एक महत्वाचं, तसं बघितलं तर सोपं माध्यम आहे तुम्हाला वरच्या स्तरावर. कारण सोपं याकरता मी म्हणतोय कारण परीक्षेचा अभ्यास करणं हे फक्त 100% तुमच्या स्वतःच्या पर्सनल कॅपॅसिटीवर अवलंबून आहे, दुसऱ्या बाह्य कुठल्याही प्रकारचे इन्फ्लुएन्सेस त्याच्या बाबतीत नाहीये. तर ही जर परीक्षा तुम्ही पास झालात तर फक्त एक परीक्षा पास होऊन तुम्ही एका अधिकार पदावर जाताय की ज्या ठिकाणी भरपूर तुम्हाला अधिकार प्राप्त होत आहेत. एक अधिकार करून त्या अधिकारांचा वापर करून तुम्हाला समाजाच्या खूप मोठ्या गटावर तुम्हाला एक प्रभाव टाकण्याची एक संधी त्याच्यातून उपलब्ध होते. आणि हे मात्र दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नाहीये, हे फक्त विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्यावर त्यांचा जो काही आपण विश्वास म्हणतोय त्या विश्वासावर. क्षमता जरी नसली तरी ती हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्याला वाढवता येऊ शकते, शार्पन करता येऊ शकते आपल्या ॲबिलिटीज आपल्याला असं म्हणता येऊ शकेल. तर माझा एक संदेश विद्यार्थ्यांना तर हे आहे की ही परीक्षा आपण पास होऊ का नापास होऊ हा डाऊट काढून टाका मनातून. 100% तुम्ही प्रयत्न व्यवस्थित केले तर तुम्ही नक्की पास व्हाल. एकाच परीक्षेच्या अभ्यासाच्या आधारावर तुम्हाला भरपूर परीक्षा देता येऊ शकतात. MPSCची आहे त्यापासून UPSCची आहे. त्यामुळे माझ्या अनुभवात तरी असं कुठलाही एखादा विद्यार्थी नाहीये की ज्याने परीक्षेचा अभ्यास 3-4 वर्ष केला आणि तो पासच झाला नाही, किंवा कुठलंच पद त्याला मिळालं नाही असं कुठलंही उदाहरण नाही. त्यामुळे मुलं पास होतातच. हाच एक महत्वाचा मुद्दा आहे की सकारात्मक दृष्टिकोनातून की आपण पास होऊ फेल होऊ हा नकारात्मक विचारच मनातून काढून टाकला पाहिजे. कारण आजचं यश आणि आजचं अपयश हे आयुष्याच्या प्रदीर्घ काळातलं केवळ एक पाऊल आहे. आजचा विषय तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा फेसबुक ID आहे www.facebook/sakhisayadri.dd. ईमेलवरूनही तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचा ईमेल ID आहे sakhisayadri@gmail.com. खरं तर रंजनजी, आजचा एवढा महत्वाचा विषय आणि खूप छान पद्धतीने तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.